श्री गणपती स्तोत्र वाचनाचे महत्त्व व फायदे. मंगलाचरण. ओम श्री गणेशाय नमः. गणपती बाप्पा ह्या जगातील सर्वात पहिले वंदन करण्यास योग्य अशी देवता मानली जाते. वेद, पुराण, स्मृती, उपनिषदे यामध्ये गणपतीचे महत्त्व वारंवार सांगितलेले आहे. गणपती हा विघ्नहर्ता आहे. भक्तांच्या जीवनातील अडथळे, संकटे, दुःख दूर करून सुख, समृद्धी, ज्ञान व आरोग्य देणारा देव म्हणून गणपती बाप्पा ओळखला जातो. त्यामुळे गणपतीच्या स्तोत्राचे वाचन हे अत्यंत पवित्र व पुण्यप्रद मानले गेले आहे. आज आपण या विस्तृत विवेचनात पाहणार आहोत की गणपती स्तोत्र वाचन केल्याने नेमके कोणते फायदे मिळतात. ते आध्यात्मिक, मानसिक, शारीरिक व सामाजिक जीवनात कसे उपयुक्त ठरतात व त्यांची परंपरा कशी निर्माण झाली हे थोडक्यात जाणून घेऊया. गणपती स्तोत्र म्हणजे गणपतीच्या गुणांचे, सामर्थ्याचे, कार्याचे, स्वरूपाचे स्तवन करणारे पवित्र श्लोक. ऋषींनी, साधूंनी, संतांनी व भक्तांनी हे स्तोत्र रचले आहे. त्यामध्ये गणपती अथर्वशीर्ष, संकटनाशन गणेश स्तोत्र, गणपती स्तवन, श्री सिद्धिविनायक स्तोत्र, मूषक वाहन स्तोत्र इत्यादींचा समावेश आहे. यांचे वाचन म्हणजे फक्त शब्द उच्चारण नाही, तर त्या शब्दांमध्ये दडलेली ऊर्जा आपल्या मनावर, शरीरावर आणि आत्म्यावर परिणाम करते. पुराणांमध्ये गणपतीला आद्य पूज्य, विघ्नहर्ता, बुद्धीचा दाता, संपत्तीचा प्रदाता असे विविध विशेषण दिले आहेत. स्कंदपुराण, गणपती अथर्वशीर्ष, पद्मपुराण, ब्रह्मवैवर्त पुराण, नारद पुराण यामध्ये गणपती स्तोत्र वाचनाचे फलश्रुती विस्ताराने वर्णन केले आहे. स्कंदपुराण सांगते की जो मनुष्य नित्य गणपती स्तोत्र म्हणतो त्याच्या आयुष्यातील विघ्ने नाहीशी होतात. गणपती अथर्वशीर्ष नित्य नियमाने म्हटले तर स्तोत्र वाचणाऱ्याला ब्रह्मसंपत्ती प्राप्त होते. ब्रह्मवैवर्त पुराण सांगते की घरात रोज गणपती स्तोत्र पठण झाल्यास त्या घरात लक्ष्मीचा वास असतो. गणपती स्तोत्र वाचन केल्याने भक्ताच्या मनामध्ये स्थिरता, शांती आणि श्रद्धा निर्माण होते. जीवनातील काम, शिक्षण, व्यापार, विवाह, नोकरी, प्रवास यामध्ये येणारी संकट गणपती स्तोत्राच्या पठणाने नाहीशी होतात. गणपती हा बुद्धीचा दाता आहे. स्तोत्र वाचनामुळे स्मरणशक्ती वाढते, अभ्यासात लक्ष केंद्रित होते, मनातील भीती, असुरक्षितता, चिंता कमी होते, सद्गुणांची वृद्धी, भक्तांच्या अंतःकरणात नम्रता, संयम, दया, करुणा, सत्य, धर्मनिष्ठा वाढवते. सतत स्तोत्र वाचल्याने भक्ताला ईश्वर भक्तीचा अनुभव येतो, आत्मज्ञानाची जाणीव होते. असे अनन्यसाधारण गणपती स्तोत्र वाचनाचे महत्त्व आहे. गणपती स्तोत्र तुम्ही सकाळी, संध्याकाळी वाचू शकतात. संध्याकाळच्या दिवाबत्तीच्या वेळेस जर आपण गणपती स्तोत्राचं पठण करायला सुरुवात केली तर त्याचा आपल्याला, आपल्या मुलांना खूप सारा फायदा होतो. गणपती स्तोत्र हे 2 प्रकारे वाचता येते. एक संस्कृतमधले आणि एक मराठीमधले. दोन्हीही गणपती स्तोत्र वाचनासाठी अतिशय साधे आणि सोपे आहे. विघ्नांचा नाश करणारी ही देवता आहे. जीवनातील काम, शिक्षण, व्यापार, विवाह, नोकरी, प्रवास यामध्ये येणारी संकटे नाहीशी करण्याची शक्ती या गणपती स्तोत्रात आहे. म्हणूनच
विघ्नांचा नाश करणारी ही शक्ती आहे. बुद्धीची वाढ. गणपती हा बुद्धीचा दाता आहे. स्तोत्र वाचनामुळे स्मरणशक्ती वाढते, अभ्यासात लक्ष केंद्रित होते. म्हणून नित्यनियमाने गणपती स्तोत्र आपण त्याचप्रमाणे आपल्या मुलांनी देखील वाचन केले पाहिजे. गणपती वाचनाने आत्मिक शांतीची प्राप्ती होते. मनात भीती असेल, असुरक्षिततेची भावना असेल किंवा चिंता असेल तर ती कमी होण्यास गणपती स्तोत्राच्या पठणाने वाचनाने फायदा होतो. गणपती स्तोत्राच्या नियमित पठणाने सद्गुणांची वृद्धी होते. भक्तांच्या अंतःकरणात नम्रता, संयम, दया, करुणा, सत्य, धर्मनिष्ठा वाढते. गणपती स्तोत्राचे खूप सारे थोडक्यात अनन्यसाधारण असे फायदे आहेत. हा एक मोक्ष प्राप्तीचा मार्गही मानला जातो. सतत जर आपण हे स्तोत्र वाचलं तर स्तोत्र वाचल्याने भक्ताला ईश्वर भक्तीचा अनुभव येतो. आत्मज्ञानाची जाणीव होते. मानवी जीवनात ताणतणाव, चिंता, नैराश्य यांचा भडीमार असतो. अशा वेळी गणपती स्तोत्र वाचन, पठण, मनन, श्रवण केल्याने आपल्याला खूप चांगली अशी अनुभूती होते. गणपती स्तोत्र वाचनासाठी आपल्याला जास्तीत जास्त 1.5 ते 2 मिनिटाचा अवधी लागतो. आपल्या नित्य दिनचर्येमध्ये सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेस आपण कोणताही एक वेळ ठरवून नित्यनियमाने गणपती स्तोत्र वाचनाची सुरुवात करावयास हवी. जेणेकरून मानसिक, आर्थिक, शारीरिक त्याचप्रमाणे ऐहिक आपल्याला ज्या काही चिंता असतील त्या दूर होण्यास मदत होते. एक प्रकारचं आपल्याला गणपती स्तोत्राच्या वाचनाने सामर्थ्य लाभतं. जे सामर्थ्य आपल्याला आपल्या अडचणींवर मात करण्यासाठी उपयोगी पडतं. गणपती स्तोत्र मराठी आणि संस्कृतमध्ये आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही प्रकारचं स्तोत्र पाठ करून वाचन करू शकतात. अगदी 8 दिवस जर सलग हे स्तोत्र वाचन केलं तरी देखील ते तुमचं तोंडपाठ होऊ शकतं. गणपती बाप्पा संकटांची नाश करणारा देवता आहे. त्याच्यामुळे गणपतीचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी नित्यनियमाने गणपती स्तोत्राचं पठण आपण केलं पाहिजे. जे कोणी करत नसतील त्यांनी ह्या गणेश चतुर्थीपासून नित्यनियमाने गणपती स्तोत्राचे पठण करावे. जेणेकरून गणपती बाप्पाच्या कृपा आशीर्वादास आपण पात्र ठरू. ओम गण गणपतये नमः. शुभम भवतु.